झालेत याचा आनंद आपल्याला फार नाही, परंतु त्या मरत्याला काडीचा आधार म्हणतो ना आपण, तसं आपल्याला झालेलं आहे. तीराचे 6 झालेत आणि तो GR लय भारी काढलाय. काय सांगितलं, आम्ही तीराचे 6 देतो, मागचा फरक देणार नाही, 1 एप्रिल 2026 पासून लागू करतो आणि दर महिन्याला 10 तारखेला पैसे तुमच्या खात्यातच जमा होतील, असं आपल्याला लेखी त्या GR मध्ये म्हटलेलं आहे. परंतु आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या जिल्ह्यात सुद्धा 40% महिलांचाच पगार फक्त 6,000 ने निघाला. अजून जवळपास 60% महिलांचा पगार हा 6,000 ने एप्रिल पासून निघालेला नाही. काहींचे पगार फेब्रुवारी मार्च एप्रिलचे सुद्धा बाकी आहेत, याची मला जाणीव आहे. त्याचा पाठपुरावा आपण करत आहोत. भगिनींनो, प्रश्न असा आहे की आता आपल्याला आजची मीटिंग का बोलवली. मला कल्पना आहे की मला नेहमी प्रश्न पडतो की तुम्हाला मुंबईला मोर्चाला बोलवत असताना आणि नाशिकला मीटिंगला बोलवत असताना इथे यायचं की तुम्हाला 200 रुपये 300 रुपये खर्च येतो. मुंबईला जायचं तरी 500 रुपये 1000 रुपये खर्च होतो. तुमचा खर्च रिकामा होऊ नये, तुम्हाला त्रास होऊ नये, ज्या ठिकाणी आवश्यकता आहे तेव्हाच तुम्हाला बोलवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे गेले 5 वर्ष संघटनेची 1 रुपयाची फी सुद्धा कोणाकडनं जमा केलेली हे मान्य आहे ना सर्वांना. का नाही घेतलेली आपण, तर मला दिसतंय तुमच्या पोटातच काही नाही, तुम्हालाच पगार वेळेवर भेटत नाही, तर आपण फी सुद्धा घेणं योग्य नाही असं मला वाटलं. परंतु आपली कर्मचाऱ्याची संघटना आहे. दरवर्षी तुम्हाला 1 जानेवारी ते 31 डिसेंबर पर्यंत संघटनेचे किती सभासद आहे हे सरकारला दाखवावं लागतं. सरकारला जेव्हा बोलायला जातो ना आम्ही मुंबईला, तेव्हा त्यांच्याकडे हिशोब आमचा गेलेला असतो, या संघटनेचे किती सभासद आहे. म्हणून कामगार संघटनेचं दरवर्षी सभासद होणं हे आपली जबाबदारी आहे. परंतु परिस्थितीने आपण ती 4 वर्ष 5 वर्ष आपण कोणाकडनं 1 रुपया घेतला नाही. काही महिलांना मागच्या वेळेस फरक भेटला, 80,000 1,75,000 रुपये मिळाले. त्याच्यातल्या काही भगिनींनी काही प्रमाणामध्ये संघर्ष निधी आपण जो ठरवला होता तो दिला, परंतु 70% महिलांनी तोही दिलेला नाही. ही परिस्थिती आहे. एका तालुक्याला मिटिंगला यायचं तर 5,000 रुपये 4,000 रुपये खर्च येतो. एखाद्या मिटिंगला जायचं, हॉल बुक करायचा तर जरा पैसे लागतात. आणि आपली संघटना आपला खर्च आपण केला पाहिजे असं मला वाटतं की आपण स्वाभिमानाने केला पाहिजे. आणि म्हणून आता आपल्या समोर जो प्रश्न आहे ते 2 प्रश्न आपण समजून घ्या. सगळ्या इथं आज आलेले जे आहेत त्यांना संघटनेविषयी आदर आहे, संघटनेवर विश्वास आहे, म्हणून तुम्ही इथं आलेला. तो आजचा विश्वास नाही. लई लोक आले आणि संघटना फोडण्याचा प्रयत्न केला. कोण घोसले तो आला, आता कोणतरी अजून दिंडोरीमध्ये गोंधळ करतय, कोण मध्येच फोन करून सांगता आमची संघटना करा. मी सगळ्यांना सांगितलेलं आहे, तुमच्या आयुष्याची फसवणूक तुम्ही करून घेऊ नका. अंशकालीन स्त्री परिचर आणि आयटक संघटना या महाराष्ट्रामध्ये जवळपास 1995 पासून तुमच्या सोबत आहे. 300 रुपयाचा मोबदला वाढ झाला तेव्हापासून आम्ही सोबत आहोत. परंतु तुमचं जे पद आहे ते पद सरकारच्या दरबारी आणि हिशोब या गोष्टीचा जसा खाली हिशोब येत नाही ना आपल्याला, तसा वरती पण हिशोब लागत नाही. सरकार म्हणतं अंशकालीन स्त्री परिचर नुसतं आरोग्य भागामध्ये नाही आहेत, तर त्या गृह खात्यामध्ये पण आहेत. पोलीस कमिशनर ऑफिसला पण साफसफाईच्या कामाला स्त्री परिचर नेमले आहेत. त्याच्यामुळे आपली संख्या जरी 12,000 महिलांची महाराष्ट्रात उपकेंद्रावर असली तरी महाराष्ट्रामध्ये अंशकालीन स्त्री परिचर हे जे पद आहे हे जवळपास 80 तर 1 लाख महिला काम करतात. किती आशांसारखं आशा 89,000 आहे, त्याच्यापेक्षा तुमची संख्या जास्त आहे, 1 लाखावर आहे. परंतु हे 1 लाख महिला संघटित आहेत का? कोणत्याच संघटनेमध्ये 1 लाख महिला संघटित करू शकलो नाही आम्ही, आमचं पण अपयश आहे. आता या नाशिकच्या कमिशनर ऑफिसला 4 महिला काम करतात, SP ऑफिसला 2 महिला काम करतात, त्यांचा संघटनेचा संबंधच येत नाही. अशी आपली अवस्था आहे. आणि म्हणून काय होत नाही पगार. तुम्हाला तेच सांगतो, हे जे दुखणं आपलं आहे ना, हे दुखणं सगळ्यांचं सारखंच आहे. 3 महिने 4 महिने पगार होत नाही. आज तुम्हाला मला सांगायचंय आपला पगार कसा होतो हे आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आहे. मला बऱ्याचशा ग्रुपवर सांगतात सर 3 महिने झाले पगार नाही आला. सर्व माता भगिनींना माझी विनंती आहे की आपला पगार काढण्याची सिस्टीम समजून घ्या. आपला जिल्हा परिषद राज्य सरकारला
एप्रिल महिन्यामध्ये सांगतो की महाराष्ट्रामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्याला इतक्या स्त्री परिचर काम करतात, त्यांना इतका पगार आहे, त्यांचा निधी वर्षाला इतका लागतो, तो आम्हाला पाठवून द्या. साधारणतः वर्षाचा निधी जिल्हा परिषदेच्या तिजोरीमध्ये साधारणतः मार्च संपल्यानंतर एप्रिल किंवा मे महिन्याच्या शेवटपर्यंत खात्यावरती येऊन लागतो. हे माहिती म्हणून तुम्हाला सांगतोय. त्यानंतरचा प्रश्न येतो की जर एप्रिल मे मध्ये पैसे येऊन लागले, मग आपल्याला महिन्याला पैसे का मिळत नाही, हा तुमचा प्रश्न आहे. त्याचं उत्तर असं आहे, तुमचं उपकेंद्र असतात, उपकेंद्र मिळून तुमची काय असते, प्राथमिक आरोग्य PSC असते. एका प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 2-3 उपकेंद्र आहेत. या 2, 3, 4 असतात, 5 असतात, बरोबर. साधारणतः या 4-5 महिलांचं जे पेमेंट आहे हे काढण्याची जी प्रक्रिया आहे, उपकेंद्राच्या तिथल्या असलेल्या क्लार्कने ते त्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्र UPSC ला तुमचं जमा करायला पाहिजे. त्याने ते जमा केलं की सगळ्या 5-6 महिला जेवढा काम करतात त्यांचं त्याने पेमेंटचं शीट तयार करून त्याने ते तालुक्याला पाठवायला पाहिजे. हे सगळ्या तालुक्याला, सगळ्या PSCचे उपकेंद्राचे ते मागणी पत्र पगाराचं तिथं जमा झालं की तालुक्याचा बसलेला जो क्लार्क आहे त्याने ते सगळं एकत्र करायचं आणि ते जिल्ह्याला मागणी करायचं की आमच्या तालुक्यात 80 स्त्री परिचर आहेत, 50 स्त्री परिचर आहेत, गुणिले भागिले 3 महिन्याचे पगार त्यांचे तुम्ही त्वरित वर्ग करा. अशी आहे कामाची पद्धत. आता जिल्ह्याला बसल्यावरती आम्हाला काय सांगतात की तालुक्यावरून आमच्याकडे मागणी पत्र आलं नाही. तालुक्याला फोन केला की तालुकावाला म्हणतो PSC वरून आम्हाला त्यांनी पेमेंट स्लिप पाठवली नाही. आता हे करायचं कसं? आता तुम्हाला हे नुसतं आपला लढा करून चालणार नाही, तर ही सिस्टीम पण समजून घ्यावी लागेल. इथं आलेल्या सर्व परिचारांना माझी विनंती आहे की तुम्ही आता हे सर्व शिकावं लागेल आपल्याला परिस्थितीने. तुमच्या PSCचा क्लार्क कोण तो तुम्हाला माहिती पाहिजे, पेमेंट कोण काढतं. तुमच्या प्राथमिक UPSC ला कोण क्लार्क आहे तो माहिती पाहिजे. त्याला तुम्ही सांगितलं पाहिजे की आमचं पेमेंट तू तालुक्याला पाठवलं का बाबा, हे तुम्हाला विचारावं लागेल पदाधिकारी म्हणून. आता चित्राताई, हसीनाताई हे सर्व आता यांना समजून गेलं काय काम करायचं, ते करतात. पण नुसतं आपला तालुका 15 तालुक्यांचा आपला जिल्हा आहे, ते प्रत्येक तालुक्यात तुम्ही करायला पाहिजे. इथं आल्यावरती नाही झालं तर इथली जबाबदारी माझ्यावर, पण तुमच्या PSCचं पेमेंटचं विचारण्याची जबाबदारी कुणावर आहे, तुमच्यावर आहे. ते तुम्ही करायला शिकलं पाहिजे. हे तुम्हाला मला आज सांगायचं होतं, ते परत तुम्हाला आज आठवण करून देतो. दुसरी गोष्ट की पेमेंटला उशीर व्हायला आता कायदा बदललेला आहे. झिरो बजेटचे तुमचे खातं ओपन झाले, प्रत्येक गोष्ट आधार लिंक असल्याशिवाय पैसे खात्यात जमा होत नाही. त्याच्यामुळे आपलं खातं व्यवस्थित सुरू आहे का ते पाहायला पाहिजे आणि ते खातं आधार लिंक आहे का ते पण चेक करायला पाहिजे, नाहीतर खात्यावर पैसे जमा होत नाही. हे पण आता आपण सगळ्यांनी काळजी स्वतःची घ्यायची आहे. हा दुसरा मुद्दा झाला. तिसरा मुद्दा आता आहे की आता आपल्याला करायचं काय. 306 झाले, किती रडत खडक काय झालं हे तुम्हाला माहिती. माझ्या आयुष्यामध्ये मी नेहमी सांगतो, आज पुन्हा सांगेन, माझी पहिली संघटना कोणती असेल तर 2003 पासून मी अंशकालीन स्त्री परिचयसाठी पहिली मीटिंग बोलून त्या मीटिंगला आज आपल्या आलेल्या नाहीत, निकमताई मालेगावच्या आणि आपल्या अनेक भगिनी आज इथं आहेत, माता भगिनी इथं उपस्थित आहेत की 2003 पासून मी काम करतो. माझी संघटना पहिली कोणती आहे, अंशकालीन स्त्री परिचय आहे. दुसरी संघटना मोलकर्णी आहे आणि त्यानंतर 2009ला 8ला जन्माला आली ती आशा संघटना आहे. पण पहिली संघटना माझी अंशकालीन स्त्री परिचय आहे. जेव्हा जेव्हा मी मंत्रालयात जातो तेव्हा असं एकदा सुद्धा घडलं नाही की तुमच्याविषयी न विचारता मी बाहेर पडतो. कारण मनाला नेहमी वाटतं ज्यांनी 35 वर्ष काम केलं त्याला सरकार न्याय देत नाही, याचं राग आणि मनामध्ये द्वेष आमच्या मनामध्ये नेहमी आहे. आपण नागपूरला मोर्चा काढला 2023ला, 1 लाख महिला सर्व होत्या, आशापासून अंगणवाडी पासून तर शालेय पोषणवाल्या सगळ्या होत्या. पण 2 महिलांचे फक्त निर्णय झाला नाही. अजून सुद्धा जे आपल्या शाळेमध्ये स्वयंपाक करतात ना, आता तुमचा जरी 3000चा निघाला त्यांचा अजून 2000चा निघालाच नाही. असं हे सरकार आहे. या सरकारच्या विषयी काय काय बोललं तरी आपल्याला वेळ कमी पडेल, कारण आपल्या आता भगिनी बोलल्यात, आयरेताई बोलल्यात, तल्ला शेख यांनी तुम्हाला सांगितलं
या सरकारला मतासाठी लाडल्या बहिणी आठवल्यात. घरी बसून काम करणाऱ्या भगिनींना 1500 रुपये त्यांनी मतदान करावं म्हणून त्यांना दिले. त्याचा आपल्याला वाईट वाटत नाही. आपलं म्हणणं आहे आमच्या काम करणाऱ्या माता भगिनींना किमान वेतन 18,000 तुम्ही कधी देणार हा आपला प्रश्न आहे. त्याच्याविषयी राग आहे का आपल्याला? त्याच्याविषयी राग नाही 1500 दिल्याबद्दल. पण आमचं काय, आम्ही तर काम करतो. आम्हाला काम करून 1800 रुपये, 3000 रुपये, 6000 रुपये फक्त. तर आपलं म्हणणं आहे की आम्हाला 6000 रुपये चालणार नाही. आम्ही अर्धवेळ काम करतो ना, तर सरकारी तिजोरीमध्ये असल्याप्रमाणे आम्हाला अर्धवेळ कर्मचाऱ्याचा पगार मिळायला पाहिजे. यासाठी संघटना आपल्या प्रश्नावरती भांडते आहे. अर्धवेळ कर्मचाऱ्याला अर्धवेळ पगार. आणि तुम्हाला परत सांगतो, तुम्हाला आता 6000 झाल्यावरती कामाचं टेन्शन वाढवलेलं आहे. तुम्ही छाती ठोकपणे अभिमानाने आणि स्वाभिमानाने बोलणे शिका आपल्या आपल्या उपकेंद्रात. आम्ही अर्धवेळ कर्मचारी आहोत हे त्या डॉक्टरला, त्या एनएमला 4दा कानामध्ये बोलत राहायचं. दररोज सकाळी लिहायचं अर्धवेळ कर्मचारी आहोत असं. तिथं फलक असेल ना कुठेतरी, एक बोर्ड लावून टाका. फक्त 4 तास काम करणं आपली जबाबदारी आहे. 4 तास झाल्यावरती आपलं दप्तर उचलायचं आणि बाहेर पडायचं. ही सवय लावा आपल्यातल्याच महिलांना. आशेवरती आणि माझी मॅडम खूप चांगली आहे आणि ते साहेब लय भारी आहेत. आणि मग करा तिथं काम, त्यांचं घरातलंही काम करा आणि तिथलंही काम करा. याला जबाबदार ते नाही आहेत, त्याला जबाबदार तुम्ही आहात. आणि जोपर्यंत बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त जबाबदार आहे. आपल्याला राग आला पाहिजे. 4 तासाची ड्युटी आहे. तुम्ही सरकारचे नोकर आहे का त्या PSC चे नोकर आहेत, डॉक्टरचे नोकर आहे का तुम्ही? कधी बोलणार तुम्ही? फक्त म्हणणार आम्ही जिजामातेचे वारसदार, रमाईचे वारसदार, अहिल्याबाई होळकरचे वारसदार, महिलाशिवाय देश चालत नाही. अरे महिलांचं शोषण हे सरकार करतं. फक्त 33% नाटक करतं आरक्षण द्यायचं. आणि या भारतामध्ये सगळ्यात जास्त कमी पगारावर कुणाला राबून घेत असतील ते फक्त महिलांना राबून घेतात. त्या कोणत्याही महिला असू द्या, त्या उमेदच्या असू द्या, परिचरताई तुम्ही असा किंवा आशाताई असा, कोणी असा, प्रत्येक भाषांना प्रत्येकाला किमान वेतन भेटलं पाहिजे ही आपली मागणी. आणि म्हणून 6 महिने पगार झाला नाही, राग कोणाला आला पाहिजे? राग नाही येत ना आपल्याला? नाही येत राग. का बरं झाला नाही शोधलं पाहिजे की नाही? मी आता प्रश्न काय पडतो, बसा. मी जेव्हा जिल्हा परिषदला जातो, जिल्हा परिषदवाले मला एका वाक्यात सांगतात, तिथला मुख्य जो क्लार्क आहे ना, तुमचं पेमेंटचं पाहणार राणे नावाचा माणूस आहे. तो म्हणतो सर तुम्ही मला सांगा, माझ्या जागेवर तुम्ही बसा, काय तुम्ही काय केलं असतं जर तालुक्यावरून माझ्याकडे मागणीच नाही आली, तुम्ही कोणाच्या नावावर पैसे पाठवू? हे क्लार्क नावाची जी जमात आहे ना, ही भामटी जमात आहे सगळ्या. त्यांना असं वाटतं की तुमचं काम 4-4दा करू नये, कमी पगार आहे, एकदम 4 महिन्याचा टाकतात. त्यांचं काम ते काम चुकार आहे, ते काम चुकार आहे. पण त्यांना बोला ना तुम्ही, तक्रार करा ना एमओकडे. आम्ही संघटनेच्या वतीने मागे सगळ्या तालुका आरोग्याला आम्ही पत्र दिले होते. आजकाल पत्र पण पोहोचत नाही. आता मी सगळी यादी मागवली आणि सर्व तालुका आरोग्यकांचे मोबाईल नंबर मोबाईल मध्ये माझे टाकतोय सगळ्यांना की हा पगार तुमचा दर महिन्याला मिळायला पाहिजे. असं पगार झाला आहे ना, तर माझी मेवणी दादा तिकडे कामाला आहे, टीचर आहे, ते रिटायर झाले, आता त्याच्याकडे काम करतात. मग त्याने एवढीची बोलली, हो दाजी म्हटलं माझे 6-6 महिने पगार होती. बोलली का नाही जाता 6-6 महिने आमचा पगार होती म्हटलं. म्हणजे लोक काय करतात म्हटलं, आमचा बी काहीतरी निर्णय लावा ना म्हटलं. मग त्यांनी इतका धडक निर्णय घेतला सर, मग त्यांच्याकडे गेले डायरेक्ट क्लर्ककडे. म्हणजे का बरं त्यांची पगार का बरं करते तुम्ही? असकाली बाई त्यांची पगार का बरं करते PTLची म्हणे. आव म्हणे ते काय करतात, ग्रँड आली का म्हणे ते वापरून घेतात म्हणे, पंचायत समितीवाली वापरून घेतात आणि नंतर मग आमचं पेमेंट करतात. बसा. हे बघा, हे सुद्धा आहे ना दुसऱ्यावर टाकायचा कार्यक्रम. काही संबंध नाही तुमच्या ग्रँड वापरण्याचा. आजकाल सगळं ऑनलाईन झालेलं आहे, कोणाचा पैसा कोणाला वापरता येत नाही, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. हे फक्त आपल्यावरती आपलं काम चुकारपणा लपवण्याकरता हे पळवाटा काढण्याचं काम आहे. माझं तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे, याच्या पुढे महिना झाला 10 तारखेचं पत्र आहे, पुन्हा मी ग्रुपला टाकतो. तुम्हाला एक पिशवी देणार आहे मी जाताना. आता त्या पिशवीमध्ये काय काय ठेवायचं तुम्ही? आता तो GR आहे ना आता 6000चा, त्याची झेरॉक्स काढायची, ग्रुपला टाकतो, प्रिंट काढा, त्याच्यामध्ये ठेवा. तुम्हाला कामावर लागल्या ना त्याची झेरॉक्स तुमच्याकडे आहे ना, तिच्या ऑर्डर त्याच्यामध्ये ठेवा. जे नवीन GR येतील ते त्याच्यामध्ये पिशवीमध्ये ठेवा आणि पिशवी सांभाळायचं काम करा. 10 तारीख झाली रे झाली की तुम्ही 5 महिला येत नाही का उपकेंद्र एका केंद्रामध्ये PSC ला,
5 महिन्यांनी उठायचं आणि सगळ्यांनी त्या EMO कडे जायचं. कुठे जायचं? प्राथमिक आरोग्य केंद्रात. साहेब 10 तारीख झाली, माझा पगार आलेला नाही. तिथं बसून घ्यायचं खाली. मानचा पगार टाकायला लावा, आम्ही इथून काही निघत नाही. PSC लाच. आता आंदोलन तिथं नाही करायचं. इथं आंदोलन कोणतं करायचं ते मी सांगेल तुम्हाला. पगार वेळेवर भेटला पाहिजे याचं आंदोलन आता नाशिकला नाही, याचं आंदोलन तुमच्या PSC ला. 5 महिन्यांनी ठरवायचं आणि आपल्या PSC ला 10 तारीख ओलांडली. 12, 13 2 दिवस वाट पहा. 13 तारखेला 14 तारखेला जाऊन बसायचं. आमची काय चूक आहे सांगायचं. सरकारचं पत्र आहे, 10 तारखेला पगार द्या. 13 तारीख झाली साहेब, पैसे का बरं मिळत नाही. लगेच तो तिथं क्लास आणि ते त्यांचं पाहतील. आता हे जे काम आहे हे काम आपल्याला स्वतः करण्याशिवाय वळण लागणार नाही. यांना वळण लावावं लागतं. कोणाला? क्लार्क लोकांना. त्यांना कसं आहे, त्यांना पैसे काढण्याची सवय लागलेली. मोठी पगार काढला, मोठी बिलं काढली की पैसे घेतात. आपल्याकडे काही पैसे मिळत नाही. तरी आपल्या काही चुकार लोकांनी मागच्याच फरक रक्कमच्या वेळेस त्यांना 500,000 रुपये दिले तुम्ही तेव्हा न विचारता. संघटनेला 1 रुपया दिला नाही, पण त्या क्लार्क लोकांना पैसे दिले. इतके आपण तज्ञ आहेत तुमच्यातले सुद्धा. मला सर्व माहिती कोणी कोणी पैसे दिले, मला ते पण नाव माहिती. मुद्दा आहे की तुमचा घामाचा पैसा आहे, चुकीच्या ठिकाणी पैसा खर्च करायची आवश्यकता नाही. तुम्ही कष्ट करता, तुमचा अधिकार तुमच्या पैशावर आहे. आता आपलं काय ठरलं आजच्या मीटिंग मध्ये? 15 तारखेच्या दरम्यान PSC ला जाऊन जाब विचारायचा. 1 वर्ष आपण जर शिस्त लावली तर पुढच्या वर्षी तुमचे पेमेंट 10 तारखेच्या आत खात्यावर जमा नाही झाले तर माझं नाव दुसरं नाही. 1 वर्ष तुम्हाला कष्ट घ्यावं लागेल. घ्याल का? कोण कोण घेणार? नक्की. मग आता आंदोलन कुठं? ते डॉक्टरच्या कॅबिनच्या बाहेर बसून घ्यायचं. किराणा भरायला पैसा नाही म्हणे मला, पहिले माझे पगार द्या मग आम्हाला काम सांगा. आम्ही इथंच बसतो म्हणे, जात नाही घरी. तिथंच बसा. माझं आता तुम्हाला सांगितलं काय, दर महिन्याला 15 तारखेला आंदोलन आपलं ठरलं. मान्य सगळ्यांना. आता विषय नंबर 2. आता आपले कोणते प्रश्न घेऊन आपली संघटना पुढे जाणार आहे? आपला प्रश्न क्रमांक 1 पुन्हा मी सांगतो तुम्हाला की आपला GR हा अतिशय कठीण काळात निघालेला आहे. सरकारचं संपूर्ण आर्थिक बजेट लाडल्या बहिणीमुळे सगळं बिघडलेले असताना आपल्या मागे खंबीरपणे राज्याचे आरोग्य मंत्री उभे राहिले म्हणून GR निघाला. नाही तर आपला GR काही खरं नव्हतं, कारण पैसेच तिजोरीमध्ये नाही असं त्यांचंच म्हणणं आहे. परंतु आता GR निघाला. आपल्या आरोग्य मंत्र्यांचं मत आहे की तुम्हाला फरक 2018 पासून 19 पासूनचा द्यायला पाहिजे. जेव्हा 3,000 रुपये झालेत ना तो पासून तर आतापर्यंत फरक मिळायला पाहिजे. पण हा फरक मिळण्यासाठी घरी बसून फक्त मोठमोठ्या गप्पा मारून व्हॉट्सअपला मेसेज टाकून मिळणार नाही. हे तुम्हाला क्लिअर सांगतो. आता आपण ठरवलेलं आहे हा फरक रक्कम घेण्यासाठी जे जे करावं लागेल ते आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. तर ह्या 62, 63, 64 वर्ष झालेलं वय आहेत ना, ज्यांचे 6 महिने बाकी आहेत, काहींचे 65 पण उलटून गेलेले आहेत, त्यांच्या घरी जायला 2 पैसे त्यांना आपल्याला काहीतरी अभिमानाने देता येतील. कारण पेन्शनचं काही या नालायक सरकारने आपल्याला लागू केलेली नाही. तर ते मिळवायचं की नाही मिळवायचे? फरक रक्कम मिळवायची का? ही फरक रक्कम मिळवण्यासाठी आपण लवकरच राज्यभर एक वेगळं आंदोलनाची भूमिका नक्की करतोय. ते आंदोलन आरपार राहणार आहे. 2च मागण्या. एक मागणी आम्हाला फरक रक्कम द्या आणि दुसरी मागणी आम्हाला अर्धवेळ कर्मचाऱ्याचा दर्जा द्या. काय द्या? अर्धवेळ कर्मचाऱ्याचा दर्जा द्या. अर्धवेळ कर्मचाऱ्याचा दर्जा भेटला की अर्धा पगार ऑटोमॅटिक भेटतो. 10,000 सोडून द्या, 10च्या वरती जातो आपण. आलं लक्षात? तर त्यासाठी आपल्याला भांडायचंय. आहे का तयारी सगळ्यांची? कोणाची तयारी? सगळ्यांची तयारी. आता ही तयारी हातवरती करून चालणार नाही. आता तुम्हाला कामाला मी लावणार आहे. काय कामाला लावणार आहे? आता पहिले आपला तालुका, आपल्या तालुक्यातल्या सर्व स्त्री परिचारांचे नाव, मोबाईल नंबरची यादी आपापल्या तालुक्यातल्या प्रमुख महिलांनी करायची. आता सगळ्यांकडे मोबाईल चांगले आले परिस्थितीप्रमाणे किंवा गरजप्रमाणे घ्यावे लागलेले. त्याच्यामुळे सगळ्यांनी आपले मोबाईल नंबर एकत्र करायचे. आपल्या ग्रुपवर सगळ्यांचे नंबर टाकायचे. प्रत्येक तालुक्याचं बोलतोय. पहिले काय करा, आपल्या PSCचे 5 नावं जॉईन आहेत का आपल्या संघटनेच्या ग्रुपला ते चेक करा. मोजून किती महिला आहेत माहितीये का आपल्या जिल्ह्यात?
मोजून जिल्ह्यामध्ये आताच्या मिनिटाला 300च्या दरम्यान आपल्या भगिनी आहेत. काही नवीन लागले आहेत त्या धरून, बरं, काही कमी झाल्या आहेत, काही मृत्युमुखी झाल्या आहेत. 290च्या आसपास आपली संख्या आहे. आज आपली संख्या 90च्या पर्यंत सुद्धा पोहोचलेली नाही, परंतु मला कल्पना आहे ज्या नाही आल्या त्या परिस्थितीमुळे येऊ शकलेल्या नाही. दुसरी गोष्ट मी आज परत सांगतो तुम्हाला, संघटना चालवणं हा काय आमचा उद्योगाचा भाग नाही. हे लालबावट्याचं राजकारण आहे. आमचं मत आहे की कामगार कष्टकऱ्यांवरती होणारा अन्याय दूर झाला पाहिजे आणि माणुसकी म्हणून तुम्हाला जगता आलं पाहिजे. म्हणून आपली आयटक संघटना 105 वर्ष या महाराष्ट्रात देशामध्ये काम करते. आणि म्हणून आपल्या संघटनेच्या जोरावर आपण भांडू शकतो, संघटनेच्या जोरावरती आपण बोलू शकतो. आणि म्हणून आपली संघटना ही मजबूत करायची जबाबदारी कुणावर आहे? तुम्हाला आम्ही असं सांगतो का की तुम्ही एकत्र या आणि अंगणवाडीच्या पगारासाठी लढा, असं सांगितलं का? तुमच्याच मागण्यासाठी तुम्ही संघर्ष करा असं आम्ही जेव्हा म्हणतो तेव्हा तुमची संख्या दिसली पाहिजे की नाही? उद्या आपण ठरवलं जिल्हा परिषदच्या बाहेर आमरण उपोषणाला बसायचंय 300 महिलांना, आहे का तयारी? आल्या 50च कसं व्हायचं आपलं? एकाने सांगायचं माझी सुनबाई डिलिव्हरीला गेली, मी कसं काय येऊ? मला बीपीची गोळी चालू आहे, मी कसं काय येऊ? माझ्या मुलांचा स्वयंपाक कोण करेल? असं चालेल का? लढायचं असेल तर संख्या महत्वाची आहे. राज्यामध्ये फक्त 12,000 महिला आहेत आपल्या. मुंबईला मोर्चा काढला की 1000च येतात, जिल्ह्याला मोर्चा काढला की 300 असतील तर 50च येतात. कुणाच्या बराबर संघर्ष करायचा? त्याच्यामध्ये 2-2, 3-3 संघटना करायला निघालेत. काही जे चुकीच्या संघटना करायला निघालेत त्यांना ठिकाणावरती आणा. तुम्ही अनुभव कोणत्या संघटनेचा घेतलाय ते मी सांगायची गरज नाही, मला तुमच्या कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. आयटक संघटना ही तुमच्या हितासाठी कालही भांडत होती आणि उद्याही भांडणार आहे. म्हणून आता 2 प्रश्नावरती आपल्याला भांडायचंय. आपल्याला पूर्णवेळ कर्मचारी, अर्धवेळ कर्मचाऱ्याचा दर्जा आणि फरक हे 2 गोष्टी आहेत. आणि दर महिन्याला पगार भेटावा, इथं आपण आपल्या हक्काने गल्लीमध्ये बसून आपण मागून घेऊ शकतो. यासाठी आज आपल्याला 4-5 वर्षानंतर आपण सर्व एकत्र येऊन, तुम्हाला मुंबईला काही आले, काही ज्या ठिकाणी गरज पडली तुम्ही नागपूरच्या मोर्चामध्ये आले, परंतु आपण नंतर नाशिकला आंदोलन करायचं बंद केलं. यांच्या हातात काहीच नाही, इथं काय आंदोलन करायचं? तुम्हाला फसवायचं? तुमचे 200 रुपये वाया घालवायचे? इथं आमरण उपोषण करून काय उपयोग होणार आहे? जेव्हा करायचं तेव्हा कसं करायचं ते मला माहिती आहे. असं फसवायचं काम आयटक संघटना करत नाही. मग कोणाच्या नादी लागायचं नाही हे तुम्ही ठरवा. आता 2 गोष्टी आपल्याला राज्यभर करणार आहोत. प्रत्येक जिल्ह्याला आपण अधिवेशन घ्यायला महाराष्ट्रभर सांगतोय. काय सांगतोय आपण? प्रत्येक जिल्ह्याला आपल्या स्त्री परिचर संघटनेचं अधिवेशन ऑगस्ट महिन्याच्या पूर्वी प्रत्येकाचं करायचंय. त्यासाठी सगळ्यांना संघटनेचं सभासद आपल्याला करण्याची मोहीम राबवायची. काय करायचंय? सगळ्यांना संघटनेचं सभासद झालं पाहिजे. हे सभासद झाल्यावरती आपण जिल्ह्याचं अधिवेशन आपण ऑगस्ट महिन्यामध्ये आपण पावसाचा अंदाज घेऊन ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये करायचं. चालेल का? आज तुम्ही बसलेले पण संघटनेचं कोणी सभासद नाही, चित्राताई सभासद नाही आणि शेखताई पण सभासद नाही, आणि मी भाषण करतोय आयटकच्या नावाने. काही उपयोग आहे का? उद्या म्हटलं की कोणती संघटना, तुम्ही संघटनेमध्ये आहेत का? माझ्या आपल्या आयटक संघटनेमध्ये कोणीच नाही. एका वर्षामध्ये पूर्ण सभासद फी भरल्यावरती तुम्ही संघटनेचे सभासद होतात. आपल्याला ऑगस्ट अखेर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण संघटनेचं सभासद व्हावं, तोपर्यंत करायचं. ऐका, आणि तोपर्यंत तुमचं काम तुम्हाला सांगतो, ऑगस्ट पर्यंत ह्या 2 महिन्यामध्ये एक दिवशी चित्राताई, शेखताई, आयरताई या नांदगावला येतील, नांदगावच्या महिलांची मीटिंग पूर्ण करतील आणि नांदगावच्या अध्यक्ष, सेक्रेटरी आणि खजिनदार म्हणून 3 महिलांची निवड करतील. हे सगळं काम या सगळ्या अधिवेशनाला तालुक्याला मी स्वतः येणार नाही. त्या ठिकाणी या सगळ्या नेत्यांनी आता काम करायला पाहिजे. चित्राताई आणि आपल्या वरती बसलेली सगळी टीम, यांच्यावर जबाबदारी. यांना सांगायचं का हे काम? त्यांचं ऐकलं का तुम्ही? सिन्नरला मेळावा घ्यायचा, 12 वाजताची वेळ द्यायची, तुम्ही 4 वाजता यायची. चालेल का? असं करू नका. आलं लक्षात? तर आपण तालुक्याचे मेळावे करायचे 2 महिन्याच्या आत. आणि सप्टेंबर मध्ये जिल्ह्याचं आपल्याला काय करायचंय? जिल्ह्याचं अधिवेशन करायचंय. त्या अधिवेशनाला आपले सगळे आमदार, कोणते आमदार ज्यांना मतदान केलं ना लाडकी बहिणीचे पैसे घेऊन लोकांनी, तुम्ही पण केलं काहींनी, त्या सगळ्या आमदारांना सांगायचं आमच्या अधिवेशनाला या साहेब. तिथं काय करा, तिथं या
आमदारांना माहिती पाहिजे की आमच्या स्त्री परिचर काय काम करतात. ही जबाबदारी कोणाची आहे ना तुमची. तुमच्या तालुक्याच्या आमदारांना आपल्या जिल्ह्याच्या अधिवेशनाला सगळ्यांना इथं बोलवायचं. ते अधिवेशन आपण सप्टेंबरच्या एंडला किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये करू. मान्य सर्वांना. हे काम झाल्यानंतर आपल्याला ऑक्टोबरच्या शेवटी दीपावलीच्या आधी सगळ्या महाराष्ट्रातले अशा अधिवेशन झाल्यावरती सगळ्या स्त्री परिचारांना नाशिकच्या कुंभमेळ्याला बोलवायचं आहे. बोलवायचं का. नाशिकला कुंभमेळा आहे ना आपला. तर मग आपला कामगारांचा पण कुंभमेळा झाला पाहिजे. सगळ्यांना नाशिकला बोलवायचंय आणि महाराष्ट्रातल्या अंशकालीन स्त्री परिचरचं अधिवेशन आपल्याला नाशिक शहरामध्ये करून त्याला राज्याच्या आरोग्य मंत्र्यांना इथं बोलवायचं आहे. जे मला तुम्ही आता भाषण देऊन मला सांगितला राग, तो राग सर्व तिथं पुन्हा आपल्या प्रमुख महिलांना बोलायला सांगू आणि सगळे आमदार सगळे खासदार आणि आपल्या मंत्र्यांना इथं आपण बोलू. मान्य का सर्वांना. करायची तयारी. कारण घरी बसून प्रश्न मिटणार नाही. जे देणार आहेत त्यांना आपल्याला बरोबर घ्यावं लागेल. त्यांच्या कानापर्यंत आपला आवाज जायला पाहिजे. आता इथं आपली ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित आहेत, ते आपल्याला मदत करतील. आता अधिवेशन घ्यायचं, मंत्र्याला बोलवायचं, मोठा कार्यक्रम घ्यायचा, त्याला काय लागेल. कोणी खर्च करायचा. आपण तर काय बाबा लोक नाही कोणी. आपला काय कुंभमेळ्याचा खर्च मंत्र्यांचा सर्व आपला काय कोणी तिथं करणार नाही. आपलंच करावं लागेल. आपण सगळं मिळून खर्च आपल्याला करावा लागेल. आपण 5 वर्ष कोणाकडनं संघटनेचा 1 रुपया घेतलेला नाही. सगळ्यांनी सभासद आपली वर्षाला 200 रुपये फी आहे. वर्षातलं 200 रुपये एकदाच घेतो. 5 वर्ष कोणाकडनं घेतले का आपण. नाही घेतले. आता एप्रिल मे जूनचा तुम्हाला 3 ते 6 हजाराप्रमाणे पैसे मिळतील. ते कधी कोणाला आता मिळतील, कोणाला पुढच्या महिन्यामध्ये मिळतील. पण परंतु आपल्याला हे जर करायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना सभासद करण्याचं काम आपापल्या पातळीवरती करावं लागेल. मान्य सगळ्यांना. हे काम तुम्ही केल्यावरती माझी जबाबदारी त्या मंत्र्याला आणायची आणि कुंभमेळा सोबत आपला पण कुंभमेळा करून घ्यायचा. ही करायची तयारी आहे का सगळ्यांची. यासाठी मीराताई तुम्हाला वेळ द्यावा लागेल. मालेगावची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. आपण 5 मिनिटांमध्ये तालुक्याची जबाबदारी घेण्याचा कार्यक्रम आपण या ठिकाणी नक्की करू. प्रत्येक तालुक्याची जबाबदारी 3-3 महिलांना आज आपण देऊ. तर